मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, कुठलाही प्रोग्राम असू दे, महिला या साडी नेसतच असतात आणि प्रत्येक महिला ही साडीमध्ये सुंदर दिसतेच। काय होतं, काही महिला या साडींच्या खूप जास्त शौकीन असतात आणि त्यांना हेही माहिती असतं की कुठल्या साडीवर कुठलं ब्लाऊज हे चूज करायचं किंवा कुठल्या साडीवर कुठलं ब्लाऊज हे उठून दिसेल हे त्यांना सगळं डिटेल मध्ये माहित असतं। बट या उलट काही महिलांना साडीवरती किंवा ब्लाऊज वरती वेगवेगळे व्हेरिएशन ट्राय करायला अजिबात आवडत नाही किंवा त्यांना समजतच नाही की कुठल्या साडीवर कुठल्या कलरचं ब्लाऊज हे आपण वेअर करायला हवं किंवा चूज करायला हवं, जेणेकरून कुठल्या साडीवर आपण कुठल्या फॅब्रिकचं आपण ब्लाऊज स्टिच करून घेतलं तर आपण त्या ब्लाऊज मध्ये किंवा त्या साडीमध्ये सगळ्यांमध्ये उठून दिसू, हेच त्यांना नेमकं समजत नाही। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी हेच घेऊन आले आहे की कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज तुम्ही चूज करायला हवा। जर तुम्हीही यामध्ये कन्फ्यूज असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग त्या टिप्स कोणत्या हे जाणून घेऊयात। त्यामध्ये टिप नंबर 1, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की काठपदर साडीवरती ब्लाऊज हा कसा निवडावा। आता सगळ्यात जास्त साड्यांमध्ये प्रकार हे काठपदर साडीमध्ये पडतात, जसे की बनारसी सिल्क साडी, बनारसी साडी, कांजीवरम साडी, सिल्क साडी, पैठणी साडी, असे बरेच प्रकार हे काठपदर साडीमध्ये पडतात। तर त्यामुळे आपल्याला समजतच नाही की आपण काठपदर साडीवर कुठल्या प्रकारचा किंवा कसा ब्लाऊज शिवायला हवा। तर फ्रेंड्स, त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया की पैठणी साडीवर आपण ब्लाऊज हा कसा चूज करावा। तर तुम्ही जर पैठणी साडी घेतली असेल किंवा पैठणी साडी वेअर करणार असाल तर तुम्ही पैठणी साडीमध्ये जो रनिंग ब्लाऊज असतो तो अजिबात स्टिच करून घेऊ नका। त्याने काय होतं की तुमचा लुक हा व्यवस्थित दिसत नाही। तर त्यासाठी तुम्ही काय करावं, तर पैठणी साडीवर जो ब्लाऊज तुम्ही वेअर कराल त्या ब्लाऊजवर तुम्ही छान असं वर्क करून घ्या। जर तुम्ही पैठणी साडीच्या प्लेन ब्लाऊजवर छान असं वर्क केलं तर त्या ब्लाऊजला एक छान लुक मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि पैठणी साडीवर जर तो ब्लाऊज तुम्ही वेअर केला तर नक्कीच तुमचा लुक हा खूप सुंदर आणि सगळ्यांमध्ये उठून दिसेल। आता हे झालं पैठणी साडीचं। आता आपण बघूया काठपदर साडीवर ब्लाऊज हा कसा स्टिच करून घ्यायचा। तर तुम्ही जर काठपदर साडी वेअर करत असाल तर काठपदर साडीवर त्या काठपदर साडीचे जर काठ हे मोठे असतील तर त्याच्यावर ब्लाऊज हा कसा स्टिच करायचा। शक्यतो कांजीवरम साडी असते तिचे काठ हे खूप मोठे असतात, कारण कांजीवरम साडीचं हे सौंदर्य तिच्या काठांवरच डिपेंड असतं। तर त्यावेळेस तुम्ही काय करा, ब्लाऊज हा तुमचा कोपरापर्यंत शिवून घ्या आणि ते जे काठ असतील कांजीवरम साडीचे ते तुम्ही ब्लाऊजच्या स्लीव्हच्या एंडिंगला लावा। त्याने तुमचा ब्लाऊज हा खूप सुंदर दिसेल। आणि जर तुम्हाला या ब्लाऊज मध्ये डिझाईन ट्राय करायच्या असतील तर तुम्ही स्लीव्हजला अजिबात डिझाईन ट्राय करू नका। तर त्यामध्ये तुम्ही नेक डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता। तुम्ही म्हणाल माझ्या काठपदर साडीचे काठ हे छोटे आहेत किंवा मीडियम आहेत, तर तुम्ही काय करायचं की तुमचे जे काठ हे छोटे किंवा मीडियम असतील तेव्हा तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या पफ स्लीव्ज किंवा फ्रिलवाले स्लीव्ज शिवून घ्या। ते तुम्हाला नक्कीच खूप सुंदर लुक देईल। आता हे झालं काठपदर साडीवरती आपल्यासोबत जे रनिंग ब्लाऊज येतं त्याबद्दल। पण जर आपल्याला काठपदर साडीचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवायचा असेल तर, किंवा आपल्या काठपदर साडीचा जो रनिंग ब्लाऊज आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा नसेल आणि आपल्याला जर त्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवायचा असेल तर काय करायचं, तर तुम्हाला यासाठी त्या साडीचा कलर कॉम्बिनेशन हे लक्षात घ्यायला हवं। कलर कॉम्बिनेशनचं तुम्हाला नॉलेज असायला हवं, त्याने तुम्हाला लगेचच समजेल की या साडीवर कॉन्ट्रास्ट कलरचा कुठला ब्लाऊज हा आपण चूज करायला हवा। आजकाल कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची ही खूप जास्त फॅशन आहे। बऱ्याच लेडीज या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवून घेतात आणि ते सुंदर दिसतातही। तर त्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कसा चूज करायचा यासाठी मी तुम्हाला पुढे काही टिप्स सांगणार आहे। त्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। टिप नंबर 1, तुमच्या साडीच्या काठांचा जो कलर आहे त्या काठांचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला चूज करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल माझ्या साडीला काठच नाहीये तर तुम्हाला काय करायचं आहे, साडीमध्ये जी सगळ्यात कमीत कमी डिझाईन आहे त्या डिझाईनचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला चूज करायचा आहे। टिप नंबर 2,
साडीचा अंडरटोन. आता तुम्ही म्हणाल अंडरटोन म्हणजे काय, तर अंडरटोन म्हणजे साडीमध्ये लपलेला साडीचा जो मूळ रंग असतो त्याला आपण साडीचा अंडरटोन म्हणतो. अंडरटोन मध्ये दोन प्रकार असतात, एक कूल अंडरटोन आणि एक वॉर्म अंडरटोन. आता कूल अंडरटोन म्हणजे काय, आपल्या डोळ्यांना जे कलर असे थंड जाणवतात म्हणजेच पेस्टल कलर, फेंट कलर अशा प्रकारचे जे कलर असतात त्यांना आपण कूल अंडरटोन म्हणतो. आणि वॉर्म अंडरटोन म्हणजे काय, आता वॉर्म अंडरटोन म्हणजे सूर्याचे जे कलर आहेत म्हणजे ऑरेंज, पिवळा, हिरवा किंवा नारंगी असे जे कलर आहेत ते वॉर्म अंडरटोन मध्ये मोडले जातात. तर त्या कूल अंडरटोन मधला दुसरा जो फेंट कलर आहे त्या शेडचा ब्लाउज तुम्हाला हा चूज करायचा आहे. आणि जर वॉर्म अंडरची साडी तुम्ही घातलेली असेल तर त्यावरती तुम्हाला येलो कलरचा ब्लाउज हा चूज करायचा आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, साडीचा जो अंडरटोन आहे त्याच कलर मध्ये दुसरा जो फेंट कलर असतो त्याच कलरचा ब्लाउज तुम्हाला चूज करायचा आहे. आता तुम्हाला वाटत असेल हे तुम्हाला काहीच समजलं नाही किंवा कूल अंडरटोन म्हणजे काय, वॉर्म अंडरटोन याचे जर तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन होत असेल तर यापेक्षा तुम्हाला अजून एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते. इथे जे कलर व्हील बघता आहेत ना, तर त्या कलर व्हील मध्ये जो कलर तुमच्या साडीचा आहे तो चूज करा आणि त्या कलरच्या आजूबाजूला जे कलर आहे तो कलर तुम्हाला ब्लाउजचा निवडायचा आहे. खूप सिंपल आहे. तुम्हाला जर अंडरटोन समजत नसेल तर हे कलर व्हील तुम्ही चेक करून ब्लाउजचा कलर हा निवडू शकता. नंतरची टीप आहे बॉडी टाईप नुसार ब्लाउज कसा चूज करायचा. आता जर तुमची साईज ही प्लस असेल, तुमची अप्पर बॉडी ही हेवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, साडीचा जो रनिंग ब्लाउज असतो, साडीच्या कलरचा जो ब्लाउज असतो तोच तुम्हाला निवडायचा आहे. जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज जर वेअर केला तर त्यामध्ये तुमचं फॅट हे दिसून येतं आणि लगेचच ते तुमची जाडी ही दिसून येते. त्यामुळे साडीचा जो कलर आहे तोच ब्लाउज तुम्ही निवडायचा आहे. तर तुम्ही ब्लाउज स्टिच करताना सुद्धा ब्लाउज हा कोपरापर्यंत स्टिच करा. स्लीवलेस किंवा हा ब्लाउज अजिबात स्टिच करून घेऊ नका, त्याने तुम्ही अजून जास्त जाड दिसाल. त्यामुळे ब्लाउज स्टिच करताना नेहमी कोपरापर्यंत ब्लाउज स्टिच करून घ्या. आता जर तुम्ही बारीक असाल आणि तुम्हाला वाटत असेल थोडंसं जाड दिसावं तर तुम्ही पफ वाले स्लीव्स ट्राय करू शकता किंवा फ्रिल वाले स्लीव्स सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतरची टीप आहे साडीच्या फॅब्रिक प्रमाणे ब्लाउज हा कसा निवडायचा. जेव्हा आपण साडीच्याच कलरचा ब्लाउज स्टिच करून घेतो तेव्हा आपण एक आवर क्लास फिगर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा ज्या साड्या असतात ज्या खूप सॉफ्ट आणि मऊ असतात तेव्हा तुम्ही त्यावर फ्रिल वाले ब्लाउज हे स्टिच करून घेऊ शकता. त्याने काय होतं की आपल्या खांद्याचा जो भाग असतो तो मोठा दिसतो आणि आपला जो खालचा शेप असतो तो छान असा निमुळता दिसतो. याउलट जर तुमच्या साडीचं फॅब्रिक हे कॉटन असेल, साडी जर फुगत असेल तर तुम्ही फ्रिल वाले ब्लाउज अजिबात स्टिच करून घेऊ नका. सिंपल असा ब्लाउज स्टिच करून घ्या, त्यामध्ये तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.